मित्रांनो, काल देखील एक व्हिडिओ जास्त व्हायरल झाली होती बालेमामा यांची, कारण की पडगा इथे टोल नाका जो आहे तो लगभग 2 तास मामा पूर्णपणे पॅक होता आणि तो तुम्ही तो सॉल्व केला प्रश्न, त्याबद्दल आमचं थँक्स. कारण त्या ट्रॉफिकमध्ये मी देखील होतो. थँक्यू सो मच. असे प्रश्न जे आहे सॉल्व करण्याकरिताच आपण बालेमामा यांना खासदार बनवलेला आहे आणि बालेमामा लगेचच त्या ॲक्शन घेऊन तो एरिया जो आहे ट्रॉफिकमध्ये जो जाम झाला होता तो पूर्ण क्लिअर करण्यात आला होता बालेमामांच्या उपस्थितीमध्ये. ये तो झाकी आहे, टोरंट अभी बाकी आहे. त्याला मॅच ऑन होते. न्यू मॅन इन हितेश. हितेश चौधरी मालोडी संघाचा एक करता धरता असंच म्हणूया आणि बालेमामा चषक खासदार चषक ज्यांनी ठेवला होता तो हितेश मैदानाच्या आतमध्ये आला आहे. हितेश शेठ चौधरी मालोडीचं एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आपण त्या मैदानाच्या आतमध्ये आला आहे. बॉबी मॅन फ्रॉम वेले हा चांगला चेंडू सन्मान देताना आपण पाहतोय. ग्लान्स केलाय चेंडूला, एक सिंगल धाव इथे कंप्लीट करताना. मित्रांनो, हितेश चौधरी जो बॅटिंग करतोय त्याच्या बॅटने एक धाव आली आहे. एक मोठा आयोजक आहे, नुकताच खासदार चषक संपन्न झाला होता खार्डीच्या ऐतिहासिक मैदानावर. त्याचे आयोजक आहेत. सध्या बॅटिंग पोझिशनमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नो स्ट्राईकच्या क्षेत्रामध्ये बॉबी गोलंदाज, वेलेगावचा हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी करताना. फ्रान्स 11 ठाकरेच्या पाड्या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक अनुभवी क्रिकेटर आहे. लेफ्ट आर्म गोलंदाजीचा मारा करताना आपण पाहतोय आर के पाटील स्टँड इन कडून. गोलंदाज तयार. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक स्वतः येतोय आणि सहज सोपा झेल सुटतोय. कॅप्टन स्वतः होता तिथे. महागात पडू शकतो डावकुरा हाताचा फलंदाज, चांगली फलंदाजी करतोय. पुष्पम याने मागच्या मॅचमध्ये दाखवून दिलं होतं, षटकार ठोकले होते. या धावसंख्या पुढे सरसावते ती 2. एक जबरदस्त मॅच, क्वार्टर फायनलची मॅच. यानंतर पिंपळगर संघाने आगेचूक केलेली आहे. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज वैभव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाते स्क्वेअर लेगच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी बॉबी याच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगला क्रिकेट या दोन्ही संघामध्ये पाहायला मिळत आहे. सेन्सिबल क्रिकेट, क्रिकेटचा प्रत्येक स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहे. मित्रांनो, नवीन वर्ष सुरू होत आहे. उद्यापासून 1 तारीख 2025 ची पहिली 1 तारीख उद्यापासून तुम्हाला पाहायला मिळेल. आज शेवटचा दिवस आहे 2024 आणि त्याच्यामध्ये जो चॅम्पियन बनल तो नक्कीच 2024 या नावाने ओळखला जाईल आणि उद्या नक्कीच 1 तारखेपासून नवीन वर्षाला सुरुवात होईल. तसेच बालेमामाने सर्वांना शुभेच्छा तर दिलेल्याच आहेत. या वर्षीची आठवण म्हणून पाहूया कोण ती सजवून ठेवतोय. पिंपलगर असेल, काल जगदीश 11 चाविंद्र संघाने फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. ठाकराचा पाडा असेल, अद्वित 11 असेल, मालोडी असेल, कोणता संघ चॅम्पियन बनतोय. इथे मात्र सुंदर चेंडू, परफेक्ट LBW. पंचांचा इशारा येतोय, गडी बाद आणि षटक समाप्त. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती धावसंख्या झालेली 3. नक्कीच पूर्ण षटक समाप्त झाले. मात्र आपली रजा घेत आहेत. पुढील अजूनही भरपूर स्पर्धा आहेत आणि ज्यांची खऱ्या अर्थाने एक मोठी इथे भेट दिलेली आहे या स्पर्धेला असंच म्हणूया आपण. कालपासून पहिला चेंडू टाकताच मला ऑर्गनाइज कमिटीने सूचना दिली की उद्या 100% बालेमामांची इथे इथं होणार आहे आणि त्यांची उपस्थिती नक्कीच झाली आहे आणि सर्वांना पाहायला मिळालेल्या आहेत बालेमामा. थँक्यू सो मच आपण आलात या स्पर्धेमध्ये. संपूर्ण आई एकविरा ग्रुप भादवड आपला आभार व्यक्त करते या स्पर्धेच्या माध्यमातून. मामांचं मान सन्मान आपण इथे केलं या मुख्य व्यासपीठावर. उपस्थित प्रदीपदादा पाटील, विश्वनाथ पाटील जे शाखा प्रमुख आणि विभाग प्रमुख आहेत त्यांच्या शुभासे देखील मान सन्मान आपण मामांचं केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. अरुण पाटील मामा देखील उपस्थित होते. सर्वच पदाधिकारी इथे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये बालेमामांचं मान सन्मान इथे करण्यात आलेला आहे. मित्रांनो, प्रत्येक गरीबाचे प्रश्न सोडवण्यासाठी बालेमामा नेहमी पुढे असतात आणि काल जसं मी उल्लेख केलं पूर्णपणे ट्रॉफिक जाम झाली होती पडघा इथे. अनेक नेते मंडळी आहेत भिवंडीमध्ये, मात्र ते पोहोचलेले मात्र खासदार साहेब स्वतः टोल नाक्यावर स्वतः गाडीतून उतरले आणि तिथे प्रश्न सॉल्व केला होता आणि हे घडामोडी सॉल्व करण्याकरिताच आपण
जनतेच्या मनामध्ये बाल्यामामा यांना पाठवून दिलेला आहे आणि लोकसभा क्षेत्रामध्ये खासदार म्हणून त्यांची निवड आपण केलेली आहे थेट जनतेतून. क्या बात आहे. सन्माननीय हेमंत गुलवी मुसाबाई यांचं देखील शुभागमन इथे झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आता आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत बाल्यामामा आपली रजा घेत आहेत. थँक्यू सो मच आपण आलात या स्पर्धेमध्ये. आपली मोठी उपस्थिती या स्पर्धेसाठी संपूर्ण भादवड टेमगरपाडा गावाच्या वतीने आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. असंच आपण येत राहा. पुढच्या कार्यक्रमासाठी आपली रजा घेत आहेत. थँक्यू सो मच. आणि सर्वच त्यांचे पदाधिकारी जे आहेत आपली रजा घेत आहेत. थँक्यू सो मच आपण आलात. ऑर्गनाइज कमिटी स्वतः तिथे उपस्थित आहेत. विकी शेठ मात्रे त्याचबरोबर समीर तांगडी भरपूर अशी मोठी नावं आहेत ती त्यांच्या सोबतच असतात. थँक्यू सो मच. अँड बॅक टू क्रिकेट मॅच. फार मोठा सूर्य मैदानाच्या आतमध्ये आणि सोबतच मयूर पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत. धन्यवाद संदेश पाटील. क्वार्टर फायनलचा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी. चला मॅच ऑन होते. वैयक्तिक पहिलं संघाडी दुसरं गोलंदाज आविश मॅन फ्रॉम टेमगर. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आविश. इथे मात्र सुंदर फटका चेंडूला केलेला आहे तो काउ कॉर्नरच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण आणि एकच धाव. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 4. धावसंख्या 4. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. 20 बॅटमन डायरेक्ट हिट मात्र वाचतोय. 22च्या स्वरूपात धाव येते. धावसंख्या होते 4. कुठंतरी इथं मात्र फलंदाजांना बांधून ठेवलेलं आहे. मिक्स संघ खेळत आहे टेमगर ठाकूरपाडा. धावसंख्या नाहीये 4च धावा. तुम्ही सुद्धा मोजत आहात मैदानामध्ये. अक्षय आय थिंक टेमगर. गोलंदाजीसाठी तयार आवेश. इथे मात्र चेंडूला भिडकावून देण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर मध्ये झेल उडालाय आणि तिथे चांगला झेल. प्रणव आणि नुकतीच आपल्यामधून रजा घेतली तुमचे आमचे सर्वांचे लाडके खासदार सन्माननीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे बाळ्यामामा यांचा साधेपणा तुम्ही नक्कीच पाहिला असेल. प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये मिसळून जाणारा असं व्यक्तिमत्व. आणि नक्कीच का त्यांना भिवंडीकरांनी निवडून दिलं. का त्यांनी याचं प्रत्यय आपण पाहिलं. तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके सन्माननीय खासदार बाल्यामामा यांनी आत्ताच आपल्यामधून रजा घेतलेली आणि दरवर्षी या स्पर्धेमध्ये ते येत असतात. चला गोलंदाजीसाठी तयार आवेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजीसाठी तयार आवेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. पडल्यानंतर हा कसा बाहेर निघतोय चेंडू. गोलंदाज तयार आवेश. सामना करेल तो हितेश. आवेश मॅन फ्रॉम टेमगर. चांगला चेंडू आवेशाच्या मार्फत व्ही मध्ये चेंडूला फील्ड करताना. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उचलला. तोपर्यंत एक धाव पूर्ण. सन्माननीय खासदार यांनी या स्पर्धेला प्रथम पारितोषिक दिलंय आणि कामांचा धडाका आपण नक्कीच पाहत असाल.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मग तो काल्हेर कशेळीतील अनेक बिल्डिंगींचा प्रश्न असो, खाल पडग्याचा प्रश्न असो, आणि मामांकडनं एक मोठी अपेक्षा संपूर्ण भिवंडीकरांना आहे, ती म्हणजे टोरणचा भस्मासूर. गोलंदाजीसाठी स्वतःच्या फॉलो झोनमध्ये चुकताना डेड बॉलचा इशारा. आवेश सामना करेल डावखुरा हाताचा फलंदाज. आपटलेला चेंडू आणि त्याचा भरपूर फायदा घेताना चेंडूला भिडकावून दिलाय लॉंग लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने धावसंख्या उसळी घेते 12. 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्ती धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 12. एक चांगली धावसंख्या नाही म्हणावी लागणार आहे ते फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. वैयक्तिक पहिलं आणि संघाआधी तिसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज अनिकेत. यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती, मेडन विकेट ओव्हर केली होती. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सन्माननीय बाळ्यामामा यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच प्राप्त केली होती, आणि ती मेमोरी निश्चित सजवून ठेवल आजच्या या वर्षामध्ये की सन्माननीय खासदार साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. चांगल्या प्रकारे साथ मागील 2 दिवसांपासून संदेश पाटील ज्यांनी मला खूप काही शिकवलं या कॉमेंट्रीच्या क्षेत्रामध्ये, त्यांच्याकडूनच मी सर्व काही शिकलो. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज अनिकेत, पिछले मॅच का हिरो. सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, कुठल्याही प्रकारची नजर नव्हती चेंडूवरती, फक्त आणि फक्त बॅट स्विंग केली, त्याचंच रूपांतर चेंडू निर्धाव जातोय. बघा महत्त्वाची मॅच चालू आहे आणि मैदानामध्ये जे बाहेर प्रॅक्टिस करतायत प्लीज चेंडू येऊ देऊ नका, अन्यथा तुम्हाला पॅनल्टी तर देऊ शकत नाही आम्ही. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू नॉनस्टॉप बाउंड्रीकडे जातोय आणि इथे मात्र जज केला होतं, मात्र सोपं नसतं अशा प्रकारचे झेल पकडणं. त्याचं रूपांतर 2 धाव पूर्ण झालेले आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या 1 धाव पूर्ण झालेले. 1 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 13 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी केलेली ती ठाकराचा पाडा या संघाने. फ्रान्सी 11 ठाकराचा पाडा, पूर्वी हा संघ रॅडिकल ठाकराचा पाडा या नावाने खेळत असत, मात्र मिक्स संघ खेळत आहे. टेमघर असेल, ठाकराचा पाडा असतील, अशा अनेक ठिकाणून खेळाडू खेळत आहेत. भाटाळे संघाचा सुद्धा एक खेळाडू खेळत आहे. इथे मात्र खराब चेंडू, स्क्वेअर चेंडू गतीमध्ये टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 14. या चेंडूवरती गती देण्याचा प्रयत्न केला गोलंदाज अनिकेत याने. बघा यानंतर पिंपलघर संघ आपण तयार राहायचा, विजेता संघ सेमीफायनलमध्ये तुमच्याशी खेळणारे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि लॉंग ऑनला चांगलं झेल, सुंदर झेल पकडलाय तिथं असलेल्या क्षेत्ररक्षक धीरज याने. चांगलं झेल पकडलं आणि खेळी संपुष्टात होते ती. रोहित याची 4 गडी बाद केलेले आहेत आतापर्यंत. फ्रान्सी 11 ठाकराच्या पाड्यात संघाने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. नवीन बॅटर डीजे प्लीज, नवीन बॅटर येतोय जितेन. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय पूर्णपणे. आता मात्र
मॅच मध्ये झोकून द्यावा लागणार आहे जितेन, याला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. येतो एका षटकार, फुलटो चेंडू, लॉलीपॉप चेंडूचा पूर्ण फायदा, चेंडू मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. आई एक वीरा खूप भाजवड गावचा लय कारले डोंगराला. आई वीरा खूप भातवड गावचा लय कारले सुंदर फटका होता आणि मुख्य गोलंदाज फ्रंट गोलंदाज त्याच्यावरती हल्ला चढवला आणि अशा फटक्यांची गरज आहे. तुम्ही क्वार्टर फायनलचा सामना खेळत आहात आणि इथे तुम्हाला तुमचं कसक दाखवावं लागणार आहे. फलंदाजी करणारा संघ मालोडी तयार, गोलंदाज पुन्हा एकदा खराब चेंडू, इथे मात्र षटकार खाल्ल्यानंतर दिशा भरकटतोय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 21. चांगली गोलंदाजी नाही म्हणावी लागणार आहे. आता मात्र वैभव याची षटकार खाल्ल्यानंतर वाईट टाकतोय. धावसंख्या ते 21. वैभव तयार, सामना करेल नवीन आलेला फलंदाज जितेन. षटकार ठोकला एक. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, चेंडू निर्धाव जातोय. सुंदर चेंडू, चांगली गोलंदाजी आणि एखादं चांगल्या गोलंदाजीचं प्रमाण असतो ना, षटकार खाल्ल्यानंतर निर्धाव चेंडू टाकायचा, त्याच प्रकारची गोलंदाजी. तर लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकलेले षटकार खाल्ल्यानंतर चांगली गोलंदाजी इथं म्हणावी लागेल गोलंदाज वैभव याची. आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीने ती धावसंख्या झालेली आहे ती 21. मात्र कुठेतरी खराब अवस्था इथं म्हणावी लागणार आहे. एक षटकाराने जरी संजीवनी दिली असेल मालोडी संघाला, तरी मात्र कुठेतरी चांगली फलंदाजी झालेली नाहीये. शेवटचं षटक आहे, इथून जर 15 ते 20 धावा या शेवटच्या षटकामध्ये आल्या ना, तर 35 ते 40 एक चांगलं लक्ष ठरू शकतो. कारण का मालोडी संघाकडे सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. पाहूया शेवटचं षटक कोण घेऊन येतोय. मागच्या वेळेस तर वैभव याने घेऊन आलं होतं, कर्णधार अमोल, कॅप्टन आणि ओनर सुद्धा. बघा आजकाल खूप नॉर्मल झालेलं आहे. दीपेश ठाकूर, सॉरी ओनर. अमोल येतोय नवीन गोलंदाज. चांगली गोलंदाजी केली होती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगल्या प्रकारचं व्हेरिएशन आहे अमोल याच्याकडे. सुंदर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेमध्ये वळला होता, चांगलं कट केलं त्याला, स्क्वेअर कट, एक धाव पूर्ण. धावसंख्या 22. अमोल इथे मात्र चेंडूला भिडकावून दिलाय. पॉइंटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. चांगला फटका इथे मात्र फलंदाज जितेन याच्या बॅटमधून आलेला आहे. आतापर्यंत 2 षटकार ठोकलेले जितेन याने. चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. अजून 2 मोठे फटके आले तर सन्मानजनक धावा होऊ शकतात. पुन्हा एकदा फोर्स केलाय चेंडूला, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इथे संपुष्टात होते खेळी फलंदाज जितेन याची. वीरा खूप भाजवड गावचा लय कारले डोंगराला. आई वीरा खूप भातवड गावचा लय कारले न्यूमॅन इन 22. न्यूमॅन इन 22. नवीन बॅटर 22 येतोय. आता मात्र चांगला कमबॅक म्हणावं लागेल इथे गोलंदाज अमोल याने षटकार खाल्ल्यानंतर गडी बाद केला होता.
या भावेश धावसंख्या आहे मात्र 28. ते जे 2 षटकार जितू याने मारले ना त्याने एक सन्मानजनक स्थितीमध्ये तर पोहोचवलेला आहे. मोठा फटका, चेंडू हवेत आहे, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय आणि सुंदर जळ, निश्चितच सुंदर जळ. चालायचे भेटीला दरवर चालायचे भेटीला मना मनाची रंगाल केला आई एक वीरा खूप भादवड गावचा लय कारले डोंगराला आई वीरा ग्रुप भातवड गावचा लय कारले डोंगरा आई वीरा ग्रुप भातवड गावचा लय कारले डोंगरा आई वीरा ग्रुप भातवड गावचा लय कारले इथे मात्र खेळी संपुष्टात येते. तो भावेशाची कुठल्याही प्रकारचे रन काढल्यानं तो गोल्डन डकवरती बाद होतोय. न्यूमॅन इन अल्पेश डावखुऱ्या हाताचा फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज. ज्या प्रकारे टान्स घेतला होता त्या प्रकारे असं वाटत होतं. गोलंदाजीसाठी तयार अमोल. अमोल सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू अमोल याचा. जडेजाच्या अंदाजमध्ये गोलंदाजी करताना ऑन फील्ड जडेजा. पुन्हा एकदा ब्रॅड हॉकची आठवण देताना इथे मात्र सुंदर चेंडू. षटक समाप्त. 4 षटकांची समाप्ती, 4 षटकांच्या समाप्ती अंती धावसंख्या झालेली 28 आणि 29 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे सेमीफायनल मध्ये पोहोचण्याकरता फ्रान्सी 11 ठाकराच्या पाडा संघाला. या 29 धावा चेस होत आहेत की नाही होत आहेत, अगदी सोपं समीकरण आहे मित्रांनो. तोपर्यंत आपण डीजेच्या माध्यमातून एक चांगलं गाणे ऐकू शकतो. डीजे प्लीज प्ले द सिंग द सॉन्ग. एक स्लो एंथम जरा लावा, साधा आणि सिंपल स्लो गाणे. मेघराज पाटील ऑन डीजे. डीजेच्या भूमिकामध्ये डीजे दीपेश यांना सुद्धा आपण पाहिलं मागच्या 2 दिवसामध्ये. तसेच आमचे सर्व पंच ज्यांनी उत्तम कामगिरी केली, पंच भूषण पाटील ते सुद्धा तयार आहेत. त्यांना सुद्धा तुम्ही सकाळपासून एन्जॉय केलं काही सामन्यांमध्ये. आणि पुढच्या 2 मॅचेस मित्रांनो पाहायला विसरू नका. सेमी फायनल आणि फायनल. यानंतर विजेता संघ हा सेमी फायनल मध्ये अद्वित 11 पिंपलगर संघाशी खेळणार आहे. अद्वितचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि विजेता संघाचा कर्णधार. यानंतर ही सेमीफायनलची दुसऱ्या सेमीफायनलची लढत. यानंतर नक्कीच बिग मॅच होईल. या मॅचचा विजेता संघ आणि अद्वैत 11 या संघाशी खेळणार आहे. लक्ष फार सोपा आहे, मात्र मालोडी संघाने या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली हे देखील विसरून चालता येणार नाहीये. मयूरा नक्कीच आज सकाळपासून पाहुणे जे आपण बघितलं तर लायन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे यांची देखील उपस्थित झाली होती. त्याचबरोबर ग्रामीण सम्राट खासदार सन्माननीय बाल्यामामा यांची देखील उपस्थिती या स्पर्धेला लाभली होती. आणि काही क्षणातच श्रीनाथ पाटील अंकाल, त्याचबरोबर दानशूर राजा, सन्माननीय मधुमोक्ष नाईक साहेबांचं देखील शुभागमन होईल. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक सेकंड प्राइज जो आहे त्यांच्या माध्यम देण्यात आलेला आहे. आणि प्रथम पारितोषिक जो आहे सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांचं आम्ही आभार व्यक्त करू. त्यांनी आम्हाला पहिला पारितोषिक जो आहे इथे त्यांच्या माध्यम देण्यात आलेला आहे. सुंदर अशा चमकत्या ट्रॉफी गजेंद्र गुळवी साहेबांच्या माध्यमात देण्यात आलेल्या आहेत. करिश म्हात्रे आणि निकित जोशी यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर केला आहे. सन्माननीय योगेश गुलवी साहेब यांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी आम्हाला सन्मान चिन्ह या स्पर्धेच्या माध्यमात देण्यात आलेले आहेत. सन्माननीय राहुल नाईक समाजसेवक, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजीसाठी सुंदर अशा ट्रॉफीज ज्या आहेत, मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी देखील त्यांनी स्पॉन्सर केली आहे. या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आई एकविरा ग्रुप यांच्या वतीने पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जातोय. पंचांच्या भूमिकामध्ये भूषण पाटील गोट्या मैदानाच्या आतमध्ये आणि मुख्य पंचांच्या भूमिकामध्ये मिलिंद मात्र तुम्हाला पाहायला मिळतील. जितू गोलंदाज, अनुभवी मालोडी संघाचा खेळाडू,
थोडीशी बॅटिंग ऑर्डर जी आहे कमी पडली आज मालोडी संघाला, कारण की लक्ष तेवढा मोठा नाहीये. मात्र लो स्कोरिंगचे सामने आपण बघितले. मागच्या मॅचमध्ये एक चांगल्या संघाला पराभूत केला होता, खास करून विनोदादा प्रतिष्ठान संघाने. मात्र दुसऱ्या मॅचमध्ये ते देखील या स्पर्धेचे बाहेर झाले. जितू गोलंदाज, अनुभवी खेळाडू गोलंदाजीच्या मार्कवर येतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला फलंदाज आहे प्रणव. पहिला चेंडू सन्मान असा हा स्ट्रोक पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. फिल्डिंग चांगली आहे, एक सिंगल धाव. 24 चेंडूमध्ये 29 धावा डिफेन्स करायचे आहेत. पहिला चेंडू एक सिंगल धाव घेऊन आपला खाता ओपन करताना प्रणव. स्ट्राईकवर आता मात्र फलंदाज प्रेम. प्रणव आणि प्रेम ही जोडी खेळपट्टीवर. जितू राईट आर्म ओव्हर विकेटने. चांगला बॅटल पाहायला मिळेल जितू याचा आणि प्रेमचा. चांगला चेंडू आहे, नॅचरली बाउन्सर चेंडू फेकला जात आहे. अभिषेक जो आहे चेंडू आपण बघितला बॉम्ब झाला होता आणि नक्कीच सरळ निघून गेला होता. इथे चौधरी याच्या हातामध्ये डॉट चेंडू. डॉट चेंडू फार महत्वाचे असतील ते म्हणजे मालोडी संघाला. जितू राईट आर्म ओव्हर द विकेटने. प्रेम साडे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता हलकसा चेंडू जो आहे खालतून गेला होता, खालती राहिला होता चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जितू अनुभवी खेळाडू आहे. जितू अनेक वर्ष या मैदानावर खेळत आलेला आहे आणि या मैदानाचा आणि या खेळपट्टीचा अनुभव त्याला भरपूर आहे. तो दाखवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये. जितू राईट आर्म ओव्हर द विकेटने. इथे लेग कटर करण्याचा प्रयत्न. मिस टाइम टॉप चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चुकी करतोय. चुकीला माफी नाहीये. झेल झाला असता, नवीन बॅटर आला असता, धाव वाचली असती. फार गोष्टी होत्या या चेंडू मागे. मात्र झेल सुटली, त्याचा फायदा देखील फलंदाज प्रेम घेऊ शकतो. पाहूया, प्रणवने एक सिंगल धाव बनवली आपल्या संघासाठी. त्याला स्ट्राईक मिळाली आहे, जास्त नाही, 29 धावा बनवायच्या आहेत. एक मोठा फटका नक्कीच प्रत्येक षटका मागे फार महत्वाचा आहे. जितू राईट आर्म ओव्हर द विकेटने. प्रणव साडे. हॅप ट्रॅकर चेंडू. हुक केला चेंडूला. शतरक्षक आहे, यावेळेस थांबणार नाहीये. प्रणवला सोडून जावं लागेल खेळपट्टी. इथं मिळतं जितूला विकेट. कमॉन डीजे.
तज्ञाच्या मागे आहेत ऑपरेटर मेघराज पाटील. षटकार आलाय, षटकाराने धावफलक जो आहे 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण दुनियामध्ये क्रिकेट फक्त क्रिकेटचा वेळ लागला आहे. प्रत्येकी फॉर्मॅट खेळले जात आहेत. यावेळेस मिस्टाम आहे, चेंडू थांबणार नाहीये. वन बॉम्ब सीमा पार येतोय चौकार. मॅच नसेल झाला हा गाणी भूषणला. चेंडू फेकायचं आहे. खलनायक गाणी लावा. भूषणचा डान्स बघा तुम्ही. यस, भूषणचे आवडते संगीत आम्हाला माहिती आहेत. आपण खलनायक संगीत असेल तर नक्कीच पेश करा. डॉन लावा, बघतो रिक्षावाला लावा, मग त्याचा तुम्ही डान्स बघा. चेंडू अजूनही फेकलेला नाही आहे, लक्ष द्यायचं तुम्ही. वेलकम प्रमोद पाटील मामा यांचं शुभागमन होतं आहे. या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रिक्षा युनियन 5 लाईन प्रमोद दादा पाटील यांचं शुभागमन. धावसंख्या धावफलकावर 14 धावा. 14 चौकार आलाय. 10 का दम पाहायला मिळाला. अजून एक मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. ही चेंडू फार महत्वाची होते. ही लेंथ लाईन चांगली आहे दाखवत असताना विकेट किपर. आज बॅटिंग ऑर्डरमध्ये भरपूर चुका पाहायला मिळाल्या. सलामीला आलेला प्रतीक निराश करून गेला होता पहिल्या डावामध्ये. रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. आता इथे दबाव बनवला आणि दुसरं धाव देखील कंप्लीट. अगोदरच धाबा कमी आहे. गरीबी में आटा गिला करने जैसा ये कहावत आहे सिद्दीक भावे का. अगोदरच आपण धावा कमी आहेत आपल्या आणि अशा प्रकारच्या एक्स्ट्रा धावा जर गेल्या तर नक्कीच डोकेदुखी ठरू शकतो. धावसंख्या 16. पुन्हा एकदा टर्न केले चेंडू. स्क्वेअर लेग पंचांच्या ठीक बाजूने गेले चेंडू. एक धाव झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. दुसरा सेमीफायनल आजच्या दिवसामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. काल त्रिमूर्ती इंटरप्राइजेस संघाला पराभूत करून जगदीश शिलेबान चाविंद्र टीम संघाने थेट फायनलमध्ये गाठली आहे वाट. कारण की त्यांना आपण बघणार आहोत फायनलच्या मॅचमध्ये. इथून आता कोणता संघ आजच्या दिवसातून फायनलमध्ये क्वालिफाय होईल येणाऱ्या काही क्षणामध्ये नक्कीच कळेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे 17 धावा. 17. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. सोपं नाही आहे गोलंदाजसाठी, हे सोपं नाही आहे बॅटल. कारण की समोर बॅटर जे आहेत पूर्णपणे चेंडूवर नजर बसली आहे त्यांची. बॅटिंगला आज आपण जर बघितलं पहिल्या डावामध्ये आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत की किती विकेट पडले होते हर्ष पहिल्या डावामध्ये. 6 विकेट म्हणजे 6 खेळाडूने 24 चेंडू खेळले होते. फक्त धावा बनवल्या 28. 29चा टार्गेट आहे. जेव्हा विकेट जातात ना तेव्हा दबाव टीमवर वाढत असतो. भिवंडी इमर्जिंग व्यवसाय क्रिकेट झाला. ज्या प्रकारे सर्व खेळाडू प्रत्येक गावातून हा क्रिकेट खेळण्याकरिता टीम मध्ये उपस्थित असतात. चांगला चेंडू टाकलाय. सुरुवात चांगली केली आहे. सुरुवात चांगली केली तर शेवट देखील गोर करावा लागेल. या षटकामध्ये तुला 6 ते 5 धावा खर्च कराव्या लागतील. सोपं नाहीये. गोलंदाजीमध्ये गोलंदाज आलाय नितीन आलाय. राईट हॅम ओव्हर द विकेटने पहिला चेंडू डॉट केलं नितीनने. पुन्हा एकदा वारंवार ऑन साइट. हल्लीचे खेळाडू जे आहेत वारंवार लेग साइड या परिसरामध्ये षटकार मारण्याचा प्रयत्न करत आहेत. विशाल टायडे यांच्या माध्यमातून आजचं भोजन होतं या स्पर्धेला. जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून झाली होती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अजून एक जोरदार अपील आणि फलंदाज बाद. नो ऑर्गनाइज प्लीज. एक मिनिट थांबायचं आपण कारण की पंच पूर्ण चर्चा करतायत.
या सरपंचांनी हा निर्णय मागे घेतलेला आहे, नोट आउट घोषित केलाय. तर इथं बॅटर आउट नसणार आहे. चला फिल्डिंग लावायची हितेश. हा देखील चेंडू डॉट आहे. लागोपाठचे आपण जर विचार केला तर 3 चेंडू डॉट केल्यात फलंदाजाला. काय गोलंदाजी पाहायला मिळते. नितीनला नक्कीच सांगितलं आहे कर्णधाराने की ही चांगली गोलंदाजी झाली पाहिजे. शेवटच्या षटकामध्ये सामना रंगला पाहिजे. त्यानुसार तुला गोलंदाजी करायची आहे. मात्र खेळपट्टीवर फलंदाज आपण पाहतोय वारंवार चेंडू डॉट होताना आपण पाहतोय. प्रेम जवळजवळ आतापर्यंत 11 चेंडू खेळलेला आहे आणि हा 12वा चेंडू. नक्की खेळपट्टीवर प्रेमच आहे की काय. 4 चेंडू लागोपाठचे इथे डॉट झालेला आहे. आता दबाव आला. टीम पूर्णपणे फ्रान्स 11 ठाकरेचा पाडा संघ थोडा अडचणीमध्ये आलेला आहे. येणारे चेंडू जे आहेत आमचे एक्सपर्ट स्कोर आम्हाला सांगतायत. आता या 20 रनाची संधी आणि डायरेक्ट हिट. फलंदाज अमोल हा बाद होतोय. करे कोई भरे कोई. एकही धाव गेले नाहीये. करे कोई और भरे कोई हा स्ट्रोक खेळला होता प्रेमने आणि आउट कोण झाला तर अमोल. हा क्रिकेट आहे. म्हणून मी सांगतो क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाहीये तोपर्यंत भविष्यवाणी करणं चुकीचं आहे. न्यू बॅटर अक्षय मॅन फ्रॉम टेमगर मैदानाच्या आतमध्ये फार अनुभवी क्रिकेटर. जेव्हा जेव्हा सोनादेवी टेमगर नानास्पोर्ट टेमगर या संघांचं नाव घेतलं जाईल तेव्हा अक्षयचं आवर्जून आपण नाव घेऊया. एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. अनेक वर्ष सातत्याने टेमगर गावासाठी ग्रामीण गटामध्ये देखील खेळताना बघितलं. सिटी क्रिकेट व्यवसाय क्रिकेटमध्ये देखील खेळताना बघितलं या खेळाडूला. अक्षय चौधरी खेळण्यासाठी सज्ज होत आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज नितीन. शेवटचा चेंडू चांगला टाकायचा आहे. एक मोठा फटका येईल का अक्षयच्या बॅटमधून. राईट आर्म ओव्हर द विकेट. महत्वाचा चेंडू नितीनचं मालुडी संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर खेळायचं तर मिस्टॅम झालंय. गोलंदाज नितीन चेंडू खाली आहे. चुकी होईल का नाही आणि फलंदाज इथे बाद होत आहे. वॉड कॅच. कॅच नाही तर मॅच पकडले असं पंच दाखवत असताना नो मीटिंग. चला क्षेत्ररक्षण लावायचंय. मॅचचा रिदम पकडलाय इथे मालोडी संघाने. म्हणून सांगतो टीम मीटिंग नकोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. चांगली गोलंदाजी. मेडन षटक इथे पाहायला मिळाला. मेडन विकेट. अतिशय चांगली झेल इथे पाहायला मिळाली. पकडा कॅच जिंका मॅच. कॅच सर पकडले मॅच जिंकावा लागेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. आता गोलंदाज आदित्य आलेला आहे शेवटचा षटक टाकण्यासाठी. तब्बल 12 धावा आहेत गोलंदाजाला आणि ते पाहूया डिफेन्स करेल का. फलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एन वर आपण पाहतो प्रेमने भरपूर चेंडू डॉट खेळल्यात. आमचे ऑफिशियल स्कोर सांगत आहेत की प्रेमने आतापर्यंत इथे 13 चेंडू म्हणजे 2 षटक 1 चेंडू 24 चेंडूच्या खेळामध्ये 13 चेंडू खेळलेले आहेत आणि 2 मोठे फटके 1 चौकार षटकार आणि 2 सिंगल. हा क्रिकेट चांगला नाहीये. आणि वरतून अमोलला देखील आउट केलाय. पहा अजून एक डॉट चेंडू. कटनायू में बल्लेबाज प्रेम. मेरा नाम है प्रेम. आपण जेव्हा
क्वार्टर फायनलचा मॅच खेळतो तेव्हा परफॉर्मन्स चांगलं होणं फार महत्वाचं असतं. डगआउटमधून आवाज येणं देखील बंद झालाय. आता जे काय करायचं ते प्रेमला करायचंय आणि प्रेमने केलाय, उडवलाय चेंडूला. चेंडू चाललाय चाललाय सीमा रेखा पार, येतोय षटकार. उशीर जायला राग जो होता ना ये षटकारामागे पाहायला मिळाला प्रेमचा. पूरा गुस्सा उतर दिया इस सिक्सर के पीछे. वो कहते ने एक थप्पड़ लगा दी जिस तरह की बल्लेबाजी की है. 4 चेंडू 6 धावा, 4 गेंदे 6 रन. दोन्ही संघांनी मन जिंकली आहेत प्रेक्षकांची. हा चेंडू मारण्यासारखा होता. आता पुन्हा मिळणार नाही हा चेंडू फलंदाजाला. असं वाटलं होतं की मॅच फिनिश. मी अगदी म्हणणारच होते की काम तमाम, मात्र डॉट चेंडू. गोलंदाज देखील सांगताना मेरे में भी दम है, दम दाखवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये. आज हितेशने एंट्री केली या स्पर्धेमध्ये. एंट्रीचे पैसे जे आहेत उसूल केले आहेत मालोडी संघाने असंच म्हणूया आपण. ओ समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर, येतोय षटकार. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच, ज्याने पहिल्या डावामध्ये चांगली गोलंदाजी केली, षटकाला चांगली सुरुवात केली. पहिला षटक फ्रंट